ठाण्याच्या विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी खेळी केलेली आहे असं म्हणतात आणि ती खेळी यशस्वी सुद्धा झालेली आहे। कारण मवियाचे जे उमेदवार आहेत अभिजित पवार यांनी अर्ज मागे घेतलेला आहे, त्यामुळे रवींद्र फाटक यांची विधान परिषदेची आमचे प्रतिनिधी अजित पांढरे यांना विचारूया। अजित, नाट्यमय घडामोड ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेळी यशस्वी झाली असं म्हणतात, काय सांगाल अधिक? सुवर्णा, काल रात्रीच न्यूज 18 मराठीने याबाबत बातमी दिली होती आणि त्यामध्ये स्पष्ट केलं होतं की कशा पद्धतीनं काल रात्री एक महायुती आणि त्याच पद्धतीनं महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये काय रणनीती ठरलं आणि त्यानुसार कशी ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध होईल हे स्पष्ट केलं होतं। आणि तेच आज सकाळी झालेलं आहे। साधारणपणे 10:30 वाजता अभिजित पवार हे जे मवियाचे उमेदवार होते त्यांनी कलेक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांना पत्र दिलं आणि उमेदवारी अर्ज माघार घेतो असं त्यांनी सांगितलं। ते फोटो देखील आपण दाखवले। आपल्यासोबत स्वतः रवींद्र फाटक आहेत की त्यांनी या सगळ्या घडामोडीमध्ये। फाटक साहेब, माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे, ही खेळी गेली 3 दिवस सुरू होती, कशी कोणाकोणाची भेट झाली? सन्माननीय आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि आम्ही सर्वच लोक याच्यावरती चालू होतं आणि त्याच्यामध्ये भेटीगाठी चालू होते। त्या भेटीगाठीमध्ये आपल्याला आपला विजय महायुतीचा कसा होईल त्याचा प्रयत्न शिंदे साहेबांचा होता आणि त्या माध्यमातून शिंदे साहेबांनी हे सगळं प्लॅनिंग करून आपल्याला कसं मतदान बिनविरोध होईल याच्यामध्ये प्रयत्न केले आणि म्हणून त्याचा हा विजय आहे। 1 तारखेलाच याविषयी आपली चर्चा झाली होती आणि बिनविरोध ही निवडणूक होईल असं देखील झालं होतं। त्यावेळी देखील आपण म्हटलं होतं, काल देखील आम्ही ही बातमी दाखवली की बिनविरोध जवळपास झालेली आहे, निश्चित झालेलं आहे। आज सकाळी ते झालं नाही बघा, महायुतीकडे संख्याबळ असल्यामुळे विजय महायुतीचाच होता हे तुम्ही पण लोकांना दाखवता, आम्ही पण सांगत होतो। पण मागच्या टर्ममध्ये तुम्ही ऐकत असेल जेव्हा महायुती डावकरे साहेब, वसंत डावकरे साहेब उभे असताना 2-3दा महायुतीने त्यांना बिनविरोध दिलेलंच आहे ना, मागे घेतलेलंच आहे। त्या पॅटर्नप्रमाणे ठाण्यामध्ये ही पॅटर्न सुरुवात झाली आणि शिंदे साहेबांनी त्याची सुरुवात केलेली आहे। पण मग आता या सगळ्या घडामोडीमध्ये अधिकृत घोषणा होणारच आहे। आधी फोटो अभिजित पवार यांचे आहेत, पण याच्यामध्ये तयारी कितपत झाली होती? नाही, तयारी तर आम्ही प्रचार तर सगळीकडे चालूच होता ना। भेटीगाठी आमच्या BJPचे खासदार आमदार त्यांना माझी भेटीगाठी चालूच होत्या। फक्त अधिकृत आजपासून प्रचार चालू करायचा होता। उद्यापासून आखणी झाली होती। निरंजन डावकरे, माझं, नरेश मस्के साहेब सगळे आम्ही प्लॅनिंग करत होतो की उद्यापासून आपला प्रचार करायचा होता आणि त्या माध्यमातून शिंदेसाहेब काम करत होते आणि शिंदेसाहेबांकडे आम्ही बसून प्लॅनिंग करत होतो। त्या माध्यमातून मला वाटलं शिंदेसाहेबांनी हे सगळं प्लॅनिंग करून सांगितलं की हे झालं। एक आपण भेट घेतली होती, या सगळ्या आपली तिकीट देखील जाहीर झाली नव्हती, एक भेट घेतली होती, तो एक फोटो व्हायरल झाला होता आणि त्या फोटोनंतर ती उमेदवारी जी आहे ती बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर त्यांना दिली जाईल, पक्ष विलीन होईल, ती सगळी घडामोड घडली होती। तुमची भेट वेगळी होती आणि माहिती वेगळी समोर आली होती, त्यावेळेस काय वाटलं? नाही, मला वाटतं बघा पक्षाने आणि शिंदेसाहेबांवरती माझा विश्वास होता। शिंदेसाहेबांनीच मला सांगितलं होतं की जेव्हा हे इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर मी सुरुवात केली होती, भेटीगाठी घ्यायला सुरुवात सांगितली होती आणि शिंदेसाहेबांनी मला सांगितल्यानंतर मी जितेंद्र ठाकूर, आमचे क्षितिज ठाकूर माझे मित्र आहे आणि त्या पक्षाचा मी पालघरमध्ये संपर्क म्हणून काम करतो आहे आणि मी माझ्या भेटीगाठी रिलेशन असल्यामुळे मी त्यांना भेटायला गेलो आणि इलेक्शनच्या माध्यमातून भेटत असताना मला इलेक्शन डिक्लेअर झालेलं आहे आणि त्या माध्यमातून आपले आशीर्वाद आम्हाला पाहिजे यासाठी भेट घेतली होती। पण ती भेट तुम्ही घेतली होती, तुम्ही तुमच्याकरताच तो सगळा विषय मांडला होता, पण नंतर असं आलं की क्षितिज ठाकूरांकरता जितेंद्र ठाकूर प्रयत्न करतायत, त्यावेळी काय चित्र झालं होतं? नाही, मला काहीच नाही, मला चित्र मला माझ्या पक्षावर तुमचं बोलणं झालं त्यांची त्यानंतर? झालं ना, जितेंद्र ठाकूरने मला फोन केला आहे, बोला हे काय त्या माध्यमात। तर मी बोला तुमच्या साहेबांनी ठाकूर साहेबांनी सांगितलं मी तुझ्यासोबत आहे। आता ही निवडणूक म्हणजे फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे, पण बिनविरोध झालेली आहे। काय असेल पहिलं? कारण का मधला काळ 4 वर्षांचा, त्यावेळी कोविड असेल किंवा महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या नव्हत्या, यामुळे ही सगळी निवडणूक प्रलंबित होती। आता पुढचं कसं विजन असेल? ह्या ठाणे पालघर 2 जिल्हे आहेत आणि जवळपास मोठा खूप हा मतदारसंघ आहे, कशी आखणी होईल? नाही बघा, मी पहिला टर्म पण काम करत आहे, 10 वर्ष पक्षाचं, 10-15 वर्ष पक्षाचं काम पालघरमध्ये मी करतो आहे, ठाण्यामध्ये मी करतोच आहे आणि मला असं वाटलं नाही मी की 4 वर्ष आमदार नाही आहे आणि मला पक्षाने कधी असं वाटू दिलं पण नाही। शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करत